या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. काय सांगाल, हा रस्ता किती दिवस झाला रखडला आहे तुमचा? हा जवळजवळ आहे ना 6-7 वर्षापासून या रस्त्यावर कुठलाही निधी पडलेला नाही. गुडघ्याच्या वर खड्डे, मुलं शाळेत जातात इथून झेडपीच्या, वाघाची भीती आहे आणि पायी पायी सुद्धा जायला नको वाटते, एवढा रस्ता खराब आहे. तुम्ही लागलं तर आता पहा, अजूनही त्या खड्ड्याची पाणी आहे. बऱ्याच वेळा सांगून मंजूर आहे पण त्याचंही काही मंजूर आहे. तर कोणता रस्ता आहे हा नक्की? हा आळेशिंगे रस्ता. हा किती वर्ष झालं हा रेतीच्या कुठलंच काही झालं नाही, खडीकरण झालं नाही? 6 वर्ष झाली. जवळ 6 वर्ष याच्यावरती काहीच नाही. आणि एक थोडा पुढं झालेला आहे तर त्याचे खड्डे 1-1.5 वर्षात त्याला खड्डे पडलेले. पत्रव्यवहार पण केलेला आहे पंचायत समितीला, पण त्यांचंही नाही. ते एक दिवस पाहणीला आलते, म्हणजे त्याचा मग रस्ता मंजूर आहे मग हवा होत का नाही. कारण 97ला पण असंच झालं. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झाला, मोजणी झाली आणि तो रस्ताच गायब झाला. नाही, रस्ताच चोरीला गेल्यासारखं झालं. मग तुम्ही त्या संदर्भात काय पाठपुरावा केला होता? नाही, त्याच्यावरती पाठपुराव्याला त्यावेळेला आम्हाला काही माहिती कळतच नव्हतं ना त्या याच्यात मग काय झालं काय नाही. लई दैनंदिन अवस्था झालेली आहे. बरं, याच्यात आता फक्त निवडणुका आली तर तेवढ्या पुरते येणार भेटणार, हा मंजूर आहे, हा काम होणार आहे, हे अशी आश्वासनं देऊन हे असंच चालू आहे 5-6 वर्ष. 2-3 वेळा सांगून आताच्या वेळेला म्हणलेत मंजूर आहे. काय पत्रक अजून त्यांनी काय पाठवलं नाही. हा रस्ता मंजूर म्हणतात, अजून लोकांपर्यंत त्याचं मंजुरीचं पत्रक आलेलं नाही. आणि जर मंजूर आहे तर रस्ता चालू का नाही, काम चालू का नाही? हे काम झालं पाहिजे. मंजूर असेल तर काम झालं पाहिजे, नाही तर लोकप्रतिनिधींनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. अनेक वेळा रस्त्यांची क्वालिटी चांगली होत नाहीये, काम निकृष्ट दर्जाचे होतात. तिकडे पश्चिम पट्ट्यात देखील तशीच कामं होतात. आपण काय सांगता याबद्दल? नाही, हे सगळीकडेच असं आहे. हा सुद्धा आमच्या पुढे एक थोडासा 500-600 मीटरचा रस्ता झालाय. तो रस्ता कोणता आहे, नाव काय रस्त्याचं? तो हाच आळाशिंगवे. फक्त तो तिथून गावापासून थोडासा पुढे झालेला आहे. 1-1.5 वर्षात त्याला खड्डे पडले. 2 टप्प्यात झालेला रोड. हा आधी पहिल्यांदा झाला होता, पुढचा रोड दुसऱ्या टप्प्यात झालेला. अशी पार्श्वभूमी आहे. वेळोवेळी आवाज उठवूनही जर काही जर होत नसेल या विभागाचे सदस्य कोण आहेत? त्यांनी काही लक्ष दिलं नाही का तुमच्या भागात? नाही, काय होतं, इलेक्शन होऊन गेलं का परत फिरकलीच नाही. इकडं पाहणी करीत नाही. भले पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, स्थानिक ग्रामपंचायतवाले सुद्धा लक्ष देत नाही. निम्मे उन्हाळ्यामध्ये थोडे खड्डे 100-200 फुटाचे खड्डे बुजवले. त्याच्यावरती ते मशनरी ऊन झाले आणि सगळंच गेलं. ते खड्डे पुढचे तसेच राहिले. अनेक वेळा बिबट्यांचे हल्ले होतात. मागच्या बैठकीत मी सांगितलं होतं की ज्या रस्त्याच्या गरजे जे काही झाडं झुडपं आहेत ती काढायला सांगितली होती. आपल्या परिसरात कुठे काढली की नाही? नाही. अहो, इथं आता हे काय तुम्ही पाहताय ना, हे सगळे रस्ते असे दुतर्फा फुल झालेले. इकडे तर भीती एवढी, त्याच्या लहान 5वी-6वीला मुलं जाणारी शाळेत, अहो भीती वाटते मुलांना सुद्धा. मोठी माणसं घाबरतात तर मुलांचं काय, सायकलीवरची जा ये करतात. तेव्हा तुम्ही आता टोटल परिसर बघा, सगळा पॅक झालेला आहे आणि खड्डेच्या प्रमाणाच्या बाहेर येतात. कुठूनही हल्ला होऊ शकतो. म्हणजे याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. आता मोठ्या प्रमाणात लोक गावाला आले आहेत. या रस्त्याने वर्दळ खूप आहेत, खड्डे खूप आहेत. प्रशासनाने अगोदर खड्डे भरायला लागत होते ना. उन्हाळ्यामध्ये त्यांनी थोडे बुजवले, परत जे गेले ते परत आलेच नाही. पुढचा निम्मा पेस तसाच राहिला, खड्डा सुद्धा बुजवला नाही. गुडघ्याच्या वर खड्डे आहेत. काय नंतर आपली भूमिका काय असेल? नंतर काम जर मंजूर आहे तर त्यांनी काम चालू करावं.
चालू का नाही होत, हे चालू झालं पाहिजे. काम चालू झालं पाहिजे जर मंजूर येतं आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि मजबूत व्हायला पाहिजे, जेणेकरून बाबा पूर्ण बरेच दिवस टिकेल रोड, एवढीच एक अपेक्षा आहे. पण अनेक वेळा रस्त्यांच्या बाबतीत ह्याच गोष्टी होतात, कामं निकृष्ट दर्जाचे होतात, याला जबाबदार कोण असेल? याला जबाबदार ही सिस्टीम आहे साहेब, याला तुम्ही आम्ही जबाबदार नाही. ज्या दिवशी सिस्टीम पारदर्शक होईल त्या दिवशी ही कामं व्यवस्थित होतील. आता सिस्टीम पारदर्शकता आणण्यासाठी ते रक्तात असावं लागतं, ते रक्तात येणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण ही शालेय जीवनातले जे धडे घेतो ना, ते सार्वजनिक जीवनात पण लोकांच्या ध्यानीमनी पण यायला पाहिजेत, तरच ह्या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर ह्या गोष्टी होऊ शकत नाही. सिस्टीम ही खूप मोठी आहे. पण सिस्टीम जर बदलायची म्हणलं तर काय करावं लागेल आपल्याला? सिस्टीम ही बदलण्यासाठी हे सामान्य जनतेच्याच हातात आहे. यासाठी आंदोलनं म्हणा, लोकशाहीच्या मार्गाने जे काही करता येईल ते करावं लागणार. सिस्टीम बदलणं एवढं पण सोपं नाही आहे, कारण की तुम्ही आम्ही कोणी बदलू शकत नाहीये, याला फक्त जनताच बदलू शकते. तर जनता जागे व्हायची वाट पाहू नये, सिस्टीमने लवकरात लवकर बदलावा आणि आपल्या जे आहे ते प्रामाणिकपणे कामं करून लोकांच्या प्रश्न मार्गी लावावं, एवढीच एक अपेक्षा आहे.